सत्यपाल महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व पुरुषांना तथागत गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून अभिवादन करावं. आमच्या समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ते समता सैनिक दल शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचे प्रबोधनकार कीर्तनकार सत्यपालजी महाराज यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते जर आज ब्रह्मपुरीला आले तर त्यांची आणि आपली भेट जवळजवळ 5 ते 7 वर्षानंतरच होणार. त्यांची भेट घ्यायला आम्हाला 6 महिन्या आधी ह्या सर्व कार्यक्रमाच्या नियोजन करावं लागलं. तथागत गौतम बुद्ध की, तथागत गौतम बुद्ध की, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले की, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले की, सावित्रीबाई फुले की, सावित्रीबाई फुले की, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. 197वा भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाची आजची गाथा समता सैनिक दलातर्फे शाखा ब्रह्मपुरी तर्फे सर्व भीमसैनिकांना त्या महार बटालियनना आजच्या समता सैनिक दलातर्फे आपल्या समक्ष विनम्र अभिवादन आदरांजली. मी आजच्या महाराष्ट्राचे कीर्तनकार प्रबोधन यासाठी की आपल्याला बदललं पाहिजे. बदलाची हुंकार पेटविणारा आकुटी देणारा हा संत गाडगे बाबा महाराजांचे राष्ट्रसंतांचे विचार सांगणारा हा एक ज्वलंत शेतकरी कुटुंबातील शेतकरी भूमिपुत्र हा एक अस्सल माणूस आपल्या समवेत आज उपस्थित आहे. त्यांचा छोटासा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने आता संपन्न होत आहे. हा एक भावनात्मक मंगलमय ही एक घटना प्रसंगी आपण सर्वांनी सत्कारा प्रसंगी त्यांचं टाळ्यांच्या कडकडाने स्वागत करावं. समता सैनिक दलाचे सर्व अधिकारी प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन इथं सत्कार संपन्न होत आहे. समता सैनिक दलाच्या संपूर्ण सैनिकांना मी विनंती करतो की त्यांनी सत्यपाल महाराजांचं सत्कार आणि सन्मान करावं. हॅलो में करो सत्यपाल महाराज. धन्यवाद. मी सन्मानाने सत्यपाल महाराजांना स्टेजवर आमंत्रित करतो. यापुढे सर्व धूळ आपले सांभाळतील असे मी समता सैनिक दलातर्फे त्यांना विनंती करतो. धन्यवाद. समता सैनिक दलाच्या वतीने सर्व समता सैनिक दलांना त्या सदस्यांनी महाराजांचं पुष्पगुच्छ करून स्वागत करूया. एक छोटीशी औपचारिक सर्व समता सैनिक दलाच्या वतीने प्रकाशित इयरली कॅलेंडरचं विमोचन 14 ऑक्टोबरला मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. ते विक्री करता स्टॉलवर नेटच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपल्या समाजाच्या सर्व महत्वाच्या नोंदी हॅलो भाऊ सर्व भावांना बहिणींना माझ्या शेतकरी अधिकारी पुढारी कारण इलेक्शन समोर आहे
आणि सर्व धर्माची मंडळी, आज भाऊ कार्यक्रमाचं नियोजनच अशा पद्धतीचं आहे. 3 जानेवारी जन्मदिन, सावित्रीबाईंची जयंती आणि 197वा भीमा कोरेगाव शौर्य दिन समता सैनिक दलाकडून त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत यांचा कोणताच स्वार्थ नाही. समता सैनिक दलाचा की यायला निवडून यायचं असं तेही नाही. यांचा स्वार्थ आहे फक्त फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा विचार. कारण फुले शाहू आंबेडकर म्हणजे तुकडोजी बाबा आले हे लक्षात घ्या. काही लोकांना वाटते इथं फोटो नाही तुकडोजी महाराजचा, पण मी तर तुकडोजीचा आहो ना. कारण तथागत बुद्धाचा विचार फुले शाहू आंबेडकरांनी मांडला, तुकारामांनी मांडला बाबा. कारण तुकाराम महाराज हे कर्मकांड अंधश्रद्धेच्या दूर होते, पण कुंड्याचा होता म्हणून त्याचा आवाज दाबला. संत जगनाळे बाबा आपल्या रक्तातले तेलाचा महाराज होता म्हणून संत जगनाळे दाबला. बहुजन समाजाचे महाराज वर येऊ दिले नाहीत बाबा. तुम्ही पाहिलं ना आता बदमाश महाराज दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. यायला उठवा बरं, समता सैनिक दल पहिले उठवा. हे एकदम रॉंग बोलला. पोटात टाकेल आहे ना 31 डिसेंबर, अजूनही थंडी झालीच नाही. दारूने केवढी मोठी बेइज्जती केली त्याची. एवढ्या मोठ्या लोकांतून उठून द्यावं लागलं, काहून तर तोंड मारलं त्यांना. हे दारू एवढी बेइज्जती करते माणसाची बाबा. कोणी बाईने उठा नाही म्हटलं, त्यानेच कोण म्हटलं, तो भादरला ना. आणि दारू बोलायलाच लावते म्हणतात बाबा. आणि हा कार्यक्रम आहे समता सैनिक दल. कोण शांतपणा केला की उचलला. मी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं जी मंडळी शहीद झाली त्यांनाही वंदन करतो. आणि या महामानवांना संत गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब, तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजीराजे या महामानवांनाही त्रिवार वंदन करतो. आणि मी जो निर्माण झालो हा तुकडोजी बाबा गाडगे बाबाच्या विचारानं झालो, लक्षात घ्या. मी माझ्या कीर्तनातून संत गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, मग मला कुठं बाबासाहेब आंबेडकर कळले. पण माझ्या पहिल्या पायऱ्या कोणत्या? तुकडोजी बाबाची पहिली पायरी. माझी आई नेहमी गाणं म्हणत जाय, एक भजन म्हणे महाराजाचं, या झोपडीत माझ्या लोक बरं गलत फॅनी करू नका. हे सुशिक्षित लोक गलत फॅनी करतात. काही जास्त शिकलेले लोक
विषय. आता या भजनाचा अर्थ काय आहे? या झोपडीत माझ्या आनंद साठवावा. म्हणजे तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे काय की बंगला बांधूच नको. की प्राध्यापक डॉक्टर युवराज मेश्राम साहेबांनी झोपडीतच मरा, त्याईनं बंगला घेऊच नाही. आपण काही काही सुशिक्षित लोक अति शानपणा करतो. म्हणून बाबासाहेबांनी म्हणा लागलं, धोका मला होडी दरा हे जास्त शाहीने लोक काय करतात मालूम आहे? वेगळा अर्थ काढतात त्याचा. बिस्लरी पाणी पिऊनी महाडचा सत्याग्रह गेले विसर. जसं एक शायना दारू पेरा, दारू आता म्हणजे सहज झाली. मग दवाखान्याच्या समोर बसला तो. मग कोणती बाय आले की पाहिजे. मग त्या बाईनं डॉक्टरीन बाईकडे तक्रार केली. म्हणजे हे काय तुमच्या इथला हा माणूस बाया आले की पाहतच राहायचे, टक दरवाजा जायचे. मग डॉक्टरीन बाईनं बोलावलं त्याला, तू एवढा कोण पाहतं बाईच्याकडे? म्हणजे तुम्हीच तर लिहून ठेवलं बायाला पायाचा वेळ 3 ते 5. म्हणून मी म्हणजे स्त्रियांना पाहण्याचा वेळ म्हणून मी तेवढ्या वेळेत पाहतो म्हणे मॅडम. जे लिहिलं ते पाहतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपल्याने बरबाद असं केलेलं तेच घ्या बघा. जसं महाराज लोक सांगतात, गव्हर्नमेंट सांगते झाडं लावा झाडं लावा. एका बहात्तराला 2 एकर झाडं लावलं. पोलीस वाल्यानं पकडलं. काय म्हणे झाडं कसे लावले एवढे? म्हणे महाराजनं सांगितलं, कीर्तन केलं म्हणे त्या महाराजांना. तो महाराज सांगे झाडं लावण्या 2 एकर लावले म्हणे. माझ्यावर परिणाम झाला महाराजचा. पोलीस वाले म्हणे अगं त्या महाराजने कोणते झाडं सांगत नाही. म्हणजे कायचे सांगत नाही हे मालूम नाही, त्या गांजाचे झाडं लावले. आता मला सांगा माय मावल्यांनो, या अभंगाचा अर्थ हा आहे काय की तुम्ही बंगला बांधूच नका. काही काही वक्ते आवाज वाढव दादा. हॅलो, तुम्ही या दोघांत अंतर पाळू नका. 4 माईक मध्ये अंतर पाळायचं नाही. हे 4 वर्ण आम्हाला कबूल नाही. हा जरी उच्च आहे, उच्च वर्णीय आहे, तरी याचा आवाज शूद्रासारखा करा. याईनं आम्हाला तकलीफ दिली शूद्र, आम्ही यायला तकलीफ देणार नाही. उलट संबंध जोडू यायचा. आलं का तुमच्या लक्षात? जमलं नाही अजून. हॅलो, एवढं मारू नका, एवढं मारू नको. याईनं मारलं म्हणून आपण मारू नको. कुत्रा आपल्या पावलं चावलं, आपण चावू नये. हॅलो हॅलो. आता या 4 वर्णामध्ये अंतर पडू देऊ नका तुम्ही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यायले जास्त वर लिहू नको. शूद्राने दाबू नको. यायले पायाखाली दाबलं म्हणून आता पायाले पायाखाली तुळवलं नाही. मला आवाज कमी केला ते गच्ची दाबीन तिथं येऊन. मला आवाज कमी नको करू दादा. धनंजय तेव्हा काय पांढरा टेबल आहे ना, पांढरा टेबल आहे हा महाराष्ट्राचा. पहिल्या त्याला पांढरा टेबल आहे ना. आणि अवघे कलरचे टेबल वापरा. भगवा कलर त्याचा काय कॅन्सर झाला होता तुले बापा. धनंजय
हॅलो हॅलो याचा चांगला केला आता यायला डोक्यावर घेऊ नको लेवल ठेव हा दादा हॅलो हॅलो याचा चांगला जर तुम्ही ऐकणार नाही तर मग मी करतो असा कसा करत नाही याले खाली येतो याले वर ठेवतो तुकोजी महाराजांना मानलं ना दादा धनंजय कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण अरे कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण आवाज कोण मराठा आता कोण इतर जन कोण मानवाचा धर्म एक गांधीय तुकोजी महाराज सांगतात गजानन मानवाचा धर्म एक गाऊया पाहूया गाऊया पाहूया मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया लहान लहान समता सैनिक दल मी समता सैनिक दलाचे आदरणीय बाळजी गजबे साहेब प्राध्यापक प्रामुख्यानं नेहमी सहकार्य भावना आहे गंगाधरजी शेंडे आदरणीय पी रामटेके सर एन.आर. मेश्रामजी प्राध्यापक डॉक्टर युवराज मेश्राम साहेब ज्यांची तळमळ आहे डॉक्टर केशिक पाटील संपर्क प्रमुख इंजिनियर डेव्हिड शेंडे लगाजी जांभूळकर 100 कार्यकर्ते आहेत बाबू धोक आहेत मेश्राम आहेत लोखंडे आहेत नंदेश्वर जनबंधू सोनोने रामटेके सिंहगडे डांगे बनकर जहाने घुमनेजी सर्वांना धन्यवाद देतो ढोंगळेजी पर्यंत तर शेवटी दमकेपर्यंत सर्व गावाला गुया अरे मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया बुद्धाच्या वंदनेला तुकडोजी महाराजाचा अर्थच असा होता भाऊ त्या गाण्याच्या मागचा आपण लोक वेगळा अर्थ काढतो तुकोबारायाने लिहिलं जैशा परी कसं जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे संचिताचे मग याचा अर्थ हा आहे का की तू काही करूच नको हातपाय हाणू नको काम धंदा करू नको आता साहेबाईच्या बायका काही धंदे करत नाही दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग ड्रेसिंग अनग्रेसिंग जय गुरु जय भीम आज युती झालेली आहे राष्ट्रवादी इंदिरा काँग्रेस शिवसेना बीजेपी नाची युती आहे जय गुरु जय भीम शेवटी एकच आहे ना
जशी भारिप बहुजन युती व्हायला आमच्या जिल्ह्यात 2 आमदार भारिप बहुजन, महानगरपालिका भारिप बहुजन, जिल्हा परिषद भारिप बहुजन, आज युती झाली बाबू, भगरी टोपी निळी टोपी. शेवटी कपडा तर पांढराचा आहे का नाही, ख्रिश्चनाचा झेंडा कोणता? आपला म्हणून बोलत जा. ते कोणते कपडे घालते ख्रिश्चन? व्हाईट. आणि निळा कुठून आला? पांढऱ्यातून. भगवा कुठून आला? आणि हिरवा कुठून आला? शेवटी व्हाईट मधून कलर पैदा झाले ना. आणि तुकडोजी महाराज तेच सांगतात, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम आने को तू, ये कहीं है, हर देश में तू, हर देश में तू. याच्या आवाजावर माणसं येतात, कारण लोकांना वाटते महाराज संघ एखादी लेडीज आहे. वर्षा देसाई वरून एखादी कलाकार आणली वाटते सत्यपाल महाराज, म्हणून ते याला सोबत ठेवतो मी, वाई सारखा आवाज आहे ना. सागर से उठा बादल बनके, आम्हाला भगवान बुद्ध कळले पाहिजे. माझ्या माय मावल्यांना मानवतावाद शिकवलं भगवान बुद्धांनी, तथागतांनी. तथागतांनी महिला पुरुषांचा भेद ठेवला नाही. समजले माय मावल्यांनो? नाही तर जगन्नाथपुरीच्या मंदिरातून इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना मंदिरातून पुजाऱ्यानं बाहेर काढलं. आई का? तो पंड्या म्हणे तिले इंदिराजींना, आपका पती मरा हुआ है, आप देवा हो, विधवा हो. विधवा बाईले मंदिरात येण्याचा अधिकार नाही. केवढा अन्याय रे महिलांवर. मला सांगा, ज्या बाईचा पती वारला त्या काय नवऱ्याने हातानं मारलं का? त्याला ऍक्सिडेंट झाला, लफड्यात नेला, कोण्या वातावरणात नेला, येड होऊन नेला. कारण काही काही लोकांनी आपली जुनी बायको बरी नाही दिसत, हरामाचा पैसा जमा झाला की. त्याने मग नवीन मॉडेल पाहिजे. कारण जास्त नोटा जमा झाल्या की माजला माणूस. तुमच्या ब्रह्मपुरीत कोण्यानं माजलेपणा केला असेल तर पाहून घ्या. नोटा जमा झाल्या, तो तुकडोजी महाराजाच्या गुरुदेव शेअर मंडळाचा मेंबर कधी माजणारच नाही, कारण प्रार्थना करते तो. बुद्ध विहारात जाणारा बुद्ध, वंदना करणारा माझा बुद्धिस्ट, पंचशील त्रिशरण नित्य नियमानं करणारा बौद्ध कधी गैरकाम करणार नाही. आणि मस्जिद मध्ये जाणारा मुसलमान, नमाज पळणारा मुसलमान कधी कोणतं वाईट करणार नाही काम. दारू पिणार नाही. नमाज पळणारा मुसलमान मला दारू पिताना दाखवा, 1 लाख रुपये हारतो. ही शिकवण आहे बघ. हे समता सैनिक दल बुद्धाच्या विचारानं भरलेले आहे. लक्षात घ्या. जसा हरिपाठ करणारा वारकरी कधी दारू नाही पिणार, पिऊ शकत नाही. आणि चर्च मध्ये जाणारा ख्रिश्चन, देवाला मानणारा कोणताही वाईट काम करणार नाही, उलट रोग्याची सेवा करतील. पण आपण धर्म वेळे लोक टीका करतो. माझा धर्म न्यारा हा तुकडोजी महाराजांनी शिकवला आम्हाला. माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा, माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. करी भांडा भांडी हा धर्माची सारा, करी भांडा भांडी हा धर्माची सारा. तुकड्या दास म्हणे जगाची धारणा सुधारा, बोलण्याचा
मी माग इथं येऊन गेलो ब्रह्मपुरीत. मी गेल्यावर माहिती का केली, मी खरं बोललो म्हणून यायचे अंगार होते. म्हणजे यायचे धंदे बंद होऊन राहिले ना चोट्याचे. हो हा ही कोणाच्या मायने शिव्या तिथे शेवट लोक नाही समजत. त्या नमाच्या माय नमा तुया माय नमा आमच्या मायने काय नमा म्हणतं, आमचंच खातर आमचीच माय नमा म्हणतो. मी इथून गेल्यावर माहिती का केली, माल्यावर काय फरक पडते, आजचे लोक पाहून घे म्हणा, अजून एका तासानं ये. इथं लोक मागणार नाही म्हणून सिनेमाचे बोर्ड लावा लागले की सत्यपालने पडद्यावर पा, अंदर जागा नाही. कारण बायानं जागा घेऊन टाकली. आणि ज्याच्या बायका घरी आहे, ज्याची माधुरी कॅटरीना घरी आहे, तिला फोन करून ऐकू दे. पुरं डिपार्टमेंट तिच्या ताब्यात टाकलं रे. 4-5 लेकरं पैसा करून ठेवले, घरी दिले, लटकून गेलो. काय हसत राहतात दुश्मन. म्हणून मा माईले मा बहिणीले शिवाजी महाराज, सावित्रीबाई, ज्योतिबा फुले, भगवान बुद्ध ऐकू द्या. तिनं ऐकलंच नाही ना बाबासाहेब. तिच्या मनात जहर भरलं ना बाबासाहेब आंबेडकरांचे. हा बुद्धाचा आहे, हा महाराज आहे. पण ज्याच्यामुळं तू सरपंचाच्या खुर्चीवर बसली, ज्या बाबासाहेबामुळं हे शिंप्याचं परिवर्तन करून राहिलं, ज्या बाबासाहेब आज माझ्या माय बहिणी शिक्षिका, प्राध्यापिका, इंजिनियर, नगरसेविका, सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, हे मेहरबानी आहे या महापुरुषाची, कोण्या महाराजची नाही. पण तुमच्या बायाईत जहर भरलं. आणि आमच्या तरुण पोराईने या चोट्याईनं गुतवलं, तुम्हाला फसवलं. तुमचा वापर इलेक्शन पुरता करतात. हे आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि त्याची जर शिक्षण संस्था असली तर त्या शिक्षण संस्थेमध्ये कुंड्याचं, तेल्याचं, माळ्याचं, धनगराचं, मुसलमानाचं, न्हाव्याचं, कुंभाराचं, शिंप्याचं, धोब्याचं, लोहाराचं, सुताराचं पोरग नोकरीवर नाही लावणार. त्याच बियाणं घालते नोकरीवर. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, शाळ भाऊ, भाऊ. आता कुठं गेलं रे ती लोकशाही? सर्वी घराणेशाही भरली. त्याच्या बायकोची मास्तरीन तिथं, भावाच्या भावाची बायकोची ती, म्हणजे वापरायला पुरी खानदार. मला राग येते, आई तू काही म्हण, डबल कधी मला कोण राग केला नाही, बोलावलं नको बोलावू. सत्यपाल आहे ना, कोणाने पसते अपचन होते रे. ते नावच असं दलिंदर आहे मला, सत्यपाल, अपचन होते ना. पण महाराज सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रोडनं गेले प्रज्ञाशील करून, सत्याच्या वाटेनं गेले. म्हणून आजरा मला लहान लेकराईले मालूम आहे, मला लहान बहिणीले मालूम आहे. बाबू सांग बरं, बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख बोला. राय उभा, मुलीनं मुलानं कोणी अर्जंट उभे राहायचा, माझ्याकडून कॅलेंडर सप्रेम डेट घेऊन जा. राय उभी इकडे. 14 एप्रिल 1891 समता सैनिक दलाचं कॅलेंडर देतो बेटा तुला. दे माईक घे. 14 एप्रिल 1891. तुझं आडनाव काय? सोंडवले. आपल्याच पार्टीचा दिसून राहिला. त्या पप्पाचं नाव काय बाळा? खुशाल दादा आहे ना. त्याची जन्मतारीख आणि वर्ष सांग. तुले कपडे त्या पप्पाने घेतले, कपडे घेतले, नानाचं मोठं केलं, मायबापानं मोठं केलं. सांग पप्पाची जन्मतारीख आणि वर्ष.
झाला फेल तू घरी जाऊन त्या बापा पप्पाने विचार मम्मी पप्पाने नव्हते मम्मीने विचार जय भीम जय शिवराय ठीक आहे आला. इथं वाचू नको कारण मी तुला कॅलेंडर दिलं हे का तुझ्या घराजवळची रिकाम तोंड घालतील हे तोंड घालणाराची जात नाही पैदा झाली काही काम नाही तरी वहिनी भाभी भैया बोलतो हे काय तुला मालूम आहे ना भैया गेला तिकडे चंद्रपुरात आलं तुझ्या लक्षात आपल्या बापाची जन्मतारीख नाही मालूम तुले नाही कोणालाच नाही आणि या बापाची जन्मतारीख अवघ्या जगाले मालूम मोजता येत नाही जगातल्या मापानं असं दिलं रे बापानं. त्या बात आहे हे केलं त्या बाबानं बाबू नाही त्या शिंप्याच्या पोराचा आवाज आजही ब्रह्मपुरीत दाबतात की तो असा काऊन बोलला अबे मी अंधश्रद्धा वाढू का लोकांच्या या बायाने मातीत घालू का मी झाडाच्या भावती फिरल्यानं मुलीनं बोला मुलीनं लहान लहान मुली बोला रे बेटा झाडाच्या भोवती फिरल्यानं नवऱ्याचं आयुष्य वाढल की झाड लावल्यानं एखाद्या बाईनं बोला तुला गाण्याचं पुस्तक देतो 10 रुपयाचं एखाद्या मुलीनं बोला ना बेटा तुम्ही मुलं मुली बोलले पाहिजे रे बहुजन समाजाचे लेकरं बोलत नाहीत आपण फेल हिम्मत येऊ द्या बोललं बाई झाड लावल्यानं कल्याण होईल की झाडाच्या भोवती फिरल्यानं आणि हे चिवते आम्हाला सांगते बसते नवऱ्यासाठी फिरत 108 चक्रा मारते की 7 जन्मोजन्मी मला हेच पीस भेटलं पाहिजे दिवसभर विड्या पेत राहते संबंध वेळी कन्यादानम उत्तम पुण्यम आणि एक सोबत आलो हे कसाठी कमू तुम्हाला हिरो कसाठी कम म्हणून माझ्या माय मावल्यांनो मी असं बोलतो ना ते यायचे अंगार होते यायला वाटते असं नको बोलू कारण हे पूजा करायला गेले की आंबे ठेवा लागते ना मग ते आंबे तो पुजारी आयता घेऊन जाते आयत्या भोकाचा नागोबा म्हणून यायची दुखते असं नको बोलू नाही तसं नको बोलू आणि म्हणून माझ्या माय बापू माझ्या भावांनो तुम्हाला आम्हाला मोठं व्हायचं आहे आत्महत्या करून माझा शेतकरी मरणार नाही आज बाबू भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे महार बटालियन यायचं म्हणणं होतं आम्हाला जगण्याचा अधिकार द्या माणसासारखा यायचं म्हणणं होतं आम्हाला माणूस म्हणून जगू द्या हे मनुस्मृती आमच्यासाठी वापरू नका आम्ही इंग्रजाच्या विरुद्ध लढतो ब्रिटिशाच्या विरुद्ध लढतो पण हे चोट्टे म्हणे नाही तुम्हाला मोडकं बांधाच लागेल तुले फळा मागून बांधाच लागेल त्या बायकोनं मा घरी भांडे घासलेच पाहिजे हे षडयंत्र आहे मग हे मंडळी महार बटालियन ब्रिटिशाच्या इकून लढली साथ दिली ब्रिटिशाला आणि पेशवाईचा सत्यानाश करून टाकला हरवलं पेशव्याला आताही तेच षडयंत्र आहे आता इथं कोणी नवीन आहे का कोणीच नाही ना आपण आपलेच इथं कोणी आहे काय कोणाला ऐकूही नाही जात आणि ऐकू आलो तर करून घेतो याच्यानं काय होते आपण आपल्या म्हणून सांगतो मावशी तुम्ही बाया
आपलं कुटुंबच आहे ना, बहुजन कुटुंब आहे. 18 पगड जातीचे लोक एकत्रित येलाय. तेली, कुंभी, माळी, धनगर, चांभार, आदिवासी, मुस्लिम, जे आपल्या घरी जेवतात हे आपले. ऐकलं ना गोविंदराव भाऊ भेंडारकर, तुम्ही तर पती पत्नी सहित आले, पुरी खानदान आणली. हुशार लोक तेच करतात. बायकोने सांगा आणतात, मी एकटा नाही आज. माई बायको आज सोबत आहे गोविंदराव. कुठे आहेत बाई व? इकडे आहे, पब्लिक मध्ये आहे का उभ्या राहा? ओके. माझी पत्नी आहे आज. तिने वाटते हा लोकांना चिवट्या बनवायचं काही सांगते का? दिवसा अगरबत्ती, रात्री दिव्या भारती, म्हणून ते चेक करायला आले. मला साथ आहे मा बायकोची, म्हणून मी खंजाऱ्या वाजवतो. तिने जर घरून ब्रेक दाबला असता तर जाऊ नका तुम्ही. बरोबर. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको. जय देव जय माझी बायको, माझी बायको. तुझे सांगशील ते मनापासून ऐकतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. माझ्या बहिणीले ब्रह्मपुरीतून शिकवता शिकवता हाकलून देऊन तुझी बहीण घेऊन येतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. स्वतःच्या बहिणीले न मोटरसायकल फिरवता बायकोच्या बहिणीले फिरवतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. संपलं पड्या टेकडीवर नेतो. जय देव जय देव. काही लोक म्हणतील याचं कीर्तन नाही सुधारलं. अरे तुम्हाला जे आवडते या माझ्या लहान लहान भावांना, माझ्या बहिणींना जे पचते ते बोलतो मी. अपचन कसं बोलू सांगावं? आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म, काहीच काही बोलला तू तर काय पोचन दे आम्हाला. म्हणून तुकडोजी बाबाने, संत गाडगे बाबानं, हे वय कोण मालूम आहे? हे आहेत संत जगनाळे बाबा. आणि हे दुसरे आहेत तुकाराम महाराज. संत तुकाराम रचती अभंग, हृदयी तरंग सकलांच्या. संत जगनाळे लेखन करती, अमर बनती अभंग ते. तुकोबारायाने सांगितलं आणि संत जगनाळे बाबानं लिहिलं. युती झाली कुंभी प्लस तेली इज इक्वल टू विठ्ठला पांडुरंगा. आता आम्हाला असंच एकत्रित यावं लागेल. अकोला जिल्ह्याचं पॅटर्न वापरा तुम्ही लोक, चंद्रपूरवाले. माझ्या जिल्ह्याची बाई महापौर आहे, गवई मॅडम. याच्या अगोदर जिल्ह्याची जिल्हा परिषदची अध्यक्ष मॅडम होती, प्रेसिडेंट पुष्पाताई इंगळे. हा बदल पडून राहिला माझ्या माय मावल्यांनो. म्हणून तर या संतांचे विचार ऐकणं गरज आहे. बाबासाहेब तर हेडलाईन आहे, सवालच नाही. पण महात्मा फुले, सावित्री, शाहूराजे यांचे आमच्यावर उपकार आहेत. यांच्यामुळे आम्ही जिवंत आहोत बाबा. नाही ते या शिंप्याच्या पोराचं कीर्तन नसतं करू दिलं. बंद कर, तुझी जात हलकी आहे, तू शूद्र आहे, शूद्र. मी काय मामाईच्या पोटातून अर्जंट आलो काय? मी येतो मी येतो मी येतो मी येतो. आवाज कमी झाला. आणि उच्च वर्णीय काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम केला काय त्याने? ते काय 12 महिन्यात पैदा झाला? आता बदलण्याकरता माझ्या विद्यार्थी भावांनो, विद्यार्थी बहिणींनो, तुम्ही बदलले पाहिजे. तुम्ही शिक्षणामुळे बदलले पाहिजे. इथं 2 महाविद्यालय आहेत, नेवजाबाई
हितकारणी महाविद्यालय संत तुकडोजी बाबांनी त्या महाविद्यालयाचं उद्घाटन भूमिपूजन केलं. टाळ्या वाजवा. या तुमच्या ब्रह्मपुरीले संतांच्या कव्हरेज मध्ये आहे ब्रह्मपुरी. आणि दुसरं विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय डॉक्टर खोब्रागडे साहेबांनी उद्घाटन भूमिपूजन. टाळ्या वाजवा. हे महाविद्यालय म्हणजे मोठं मंदिर आहे भाऊ. या मंदिरातून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, तहसीलदार, LDO, BDO, इथं BDO आपले बंधू आहेत, BDO सानप सर. टाळ्या वाजवा. कोणी वंजाऱ्याचं, कोणी बंजाऱ्याचं, कोणी तेल्याचं. आता बदलण्याचा कार्यक्रम करावा लागेल. हे जवान पोट्टे पोरी तोंडाले बांधून हे धतीन करू नका, हे नाटक करू नका रे बाबा. सारे ते तर काय नाही हो. अरे पोरगी भेटणारच आहे तुले, मुलीले पती भेटणारच आहे. पण हे नाटक कमी करा. आता लय वातावरण खराब झालं. 12-13 वर्षाचे पोट्टे त्यांनी चालू केला कार्यक्रम. तेरे नैना पडे दगाबाज रे, दगाबाज रे, कलविले कलविले हमको भूल गई आज रे, दगाबाज रे. कोण वाचली आम्ही सांगा बरं. गजानन दगाबाज आहे तर नाही ना. तुला डोळ्याची बिमारी आहे का भाऊ. हे वातावरण खराब झालं. म्हणून तुम्हाला आम्हाला आता संत या महामानवाचा विचार वाचन. मग बुद्धम शरणम गच्छामी म्हणा की है प्रार्थना गुरुदेव से या स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने. त्याच्या पुढचं बोल रे. परमार्थमय. ये घे बेटा पुस्तक. मला आनंद वाटला रे. बुद्धम माईक घे. बुद्धम त्याच्या पुढचं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, आणि संगमं शरणं गच्छामि. ऊंची झूठी राह की, अन्याय की, अभिमान की, लक्ष दे, सेवा कर्ण को दास की तो परवा नाही. आता पक्क्यात निघाला. कोणाचा व्हायच रे तू. काल आडनाव काय म्हणजे कोणाचा तिचा गोष्टी. इकडे भीमाचंही पाठ आहे आणि गुरुदेवाचंही पाठ आहे. क्या बात है. तू फेल नाही होत बेटा. रमजानवार असा बाबासाहेब वाचला पाहिजे बेटा. त्याशिवाय आपली प्रगती नाही. चालले का नसराम सर. चालले का घरी नाही ना सर. आणि मी बायाच्या पाया पडतो होताई. तू जाऊ नको. तू गेली ती कोणाला तुमची मोठी ताकद आहे. म्हणून मामाई बहिणीने सांगेल तुला धर्माचा भाऊ समज मध्ये, पण घरी नको जाऊ. आणि जोपर्यंत माझ्या माय मावल्यांना तुम्ही बसून आणा, एकही माणूस घरी जाणार नाही. लिहून देतो. ताकद नाही कोणाची तुमच्यातून एक घरी जाईल का. तुम्ही ताई तुम्ही नाही घरी गेला की जावाई बापू घरी जातच नाही. आणि म्हणून आईले सांगतो नाही तर कीर्तन केलं की बसतच नाही. फुले शाहू आंबेडकरी विज्ञानाची जादू खरी. 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 मानवतावाद भक्ती खरी. पुढे शाहू आंबेडकरी. पुढे शाहू आंबेडकरी विज्ञानाची जादू खरी. नाही तर कीर्तन केलं की धीरे 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 धीरे
बाल्याची माय घरी फुले शाहू आंबेडकरी आणि बाल्याची माय घरी गेली की धीरे धीरे बाल्याचा बाप घरी शक्तिमान. म्हणून मी माझ्या माय बहिणींना तुमची संख्या लयाची आज माझ्या माय माऊल्यांना कधी ऐकायला मिळत नाही. आता मी 21 जानेवारी ती कधी नागभीड मध्ये कार्यक्रम आहे शिंदेबाई मध्ये आहो मी 4-5 वर्षातून एक राऊंड मारतो मी मग डबल येत नाही. पण आजची उपस्थिती पाहून मी प्राध्यापक डॉक्टर युवराज मेश्राम साहेब समता सैनिक दल फार मोठा कार्यक्रम केला. कार्यक्रम कसा करावा आणि ती पंचशील एज्युकेशन सोसायटीचं प्रांगण आणि आगळा वेगळा कार्यक्रम केला. धन्यवाद. आणि कोण म्हणते हो जातीयवाद आहे हे बौद्ध मी हिंदू. पण मला अक्कल आली ना माझ्या डोक्यात विचार शिरला ना फुले शाहू आंबेडकर तुकडोजी बाबा गाडगे बाबा आणि याच्यामुळे आपण सर्व समाज एकत्रित आला. तुमच्यामध्ये मुसलमान बसून कीर्तन हिंदूचं घेऊन राहिले बुद्ध आणि ऐकून राहिले मुसलमान. बरं एखादा मुसलमान काका तुमच्यातला काही नाही एका मुसलमानानं उभं राहा एक शाल पाठवतो दे रे शाल. हे जवळपास एखादे मुसलमान असतील तो उभे राहणार सत्कार करतो तुमचा. राहू उभे राहू चाचा. अरे मस्जिद में भी है खुदा मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. आपला कार्यक्रमच उरुसवर कार्यक्रम चालते ना मुसलमान लोक घेत. एखाद्या मुसलमान भाईनं खरंच उभं राहा काही नाही सत्कार करतो. धन्यवाद दादा. अरे खड़े रहो ना 1 मिनिट. ये शाल भेजराव मग जाऊ द्या हाताने हात जाऊ द्या. आपल्या समता सैनिक दलाकडून त्याच्या खांद्यावर टाका सत्कार करा. हे जो लोक म्हणते इस्लाम खतरे में है हिंदू धोके में है यहाँ पे चोपते आके देख रो खड़े टाका. एक जणांना अंगावर टाका ना इज्जत द्या ना. नगरपालिकेचं इलेक्शन आहे तेवढं वोटिंग उभे राहून खरे राहू त्याच्यातून आणि एका जणांना खांद्यावर टाका. समता सैनिक दला त्यातर्फे स्वागत करा त्याचं. टाका एक जण खांद्यावर शाल टाका. शाल दाबली काय मुसलमानाची टाका. राहा ना उभे हो उभे राहणार टाकणार दोघंही उभे राहणं एका जणांना शाल टाकून द्या. मिले सुर मेरा तुम्हाला राम गे उभे राहणं खाली दाबा हे भाऊ पाहून बोलतो अरे गे आता त्याच्या खांद्यावर शाल. क्या बात है. ज्याईनं शाल टाकली त्याईले कॅसेट पाठवतो 30 रुपयाची. अरे दुसऱ्याने इज्जत देणं शिका. काय लोक फालतू शिव्या देते. तुमचा देव बदमाश होता तुमचा देव रंडीबाज होता. अरे दुसऱ्याच्या मालाले खराब नको करू ना. तू किती लायकीचा आहे हे सांग ना. कॅसेट पाठवतो काका माझा झी मराठीवर कार्यक्रम आहे. तुम्ही उभेच राहा खाली बसायचं नाही कॅसेट जवळ येईपर्यंत. तुम्ही फेकायची नाही कोणाच्या डोळ्याला लागेल बाबू. हाताना हात. हा संताचा दरबार आहे महापुरुषाचा विचार. बसून द्या हाताना हात. हाताला धरलं या न आमचं कल्याण केलं या. बाबासाहेबाने या नामाला बाबासाहेबाने या नामाला संविधान दिलं या. गाडगे बाबाने या नामाला कल्याण केलं या. गाडगे बाबाने तुकडे बाबा
आणि हे बदलण्याकरता कीर्तन केलं गाडगे बाबा, तुकडोजी बाबा. मी बोर होऊ देत नाही, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो आणि तुमचा जास्त वेळही घेणार नाही. लक्षात घ्या, शॉर्टकट मध्ये कीर्तन तुम्हाला बोर होऊ देणार नाही. तुम्हाला ज्या मालाची गरज आहे तोच माल वापर. मी फालतूच सांगत बसत नाही. रावणाला दातोंड होते किती दिवस, रावणाले दातोंड होते, रावणाले दातोंड होते. त्याच्या मायचं मायत पण कुठं झालं सगळं, त्याची मायची ती राहिली शिल्का. आता वाचाल तर सत्य वाचा, विज्ञानाने धरून आधारित वाचा. काही सांगत राहते त्या बनवते बेअक्कल समजलं आपल्याला, बायाले माणसाईले. आणि तेच सांगत गेली. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. अरे हे सांग ना, एका कुंड्याचं पोरग, तू यादच बेकार आहे. कंट्रोलचा माल असाच खाल्ला का तुम्ही चोपते. आदिवासीच्या योजना तुम्ही मधात दलालाईनं खाऊन टाकल्या. गरीबाले गरीब ठेवलं, तुमच्या बिल्डिंगा 3-3, 4-4 मजली बांधल्या. कुठून आली नाही तेव्हा बापाजवळ एवढी इस्टेट? तेव्हा बापाजवळ तर काहीच नव्हतं. गरीबाईच्या माना मोडल्या तेव्हा बापानं किती मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं तुझ्या चुलत्यानं. तो म्हणे मलाच बोलून जायला. फक्त बंदूक तुझ्या खांद्यावर ठेवली, गोळीबार त्याला केला की त्याच्या पुस्तकाने तुझ्या हात खाऊन लावला. त्याला गरीबाच्या योजना अशाच खातात. काही खाते, काही संडास नाही सोडत उभाऱ्या खाण्याच्या. भारत माता की जय. काय म्हणते तू? कॅसेट मागत काय, आणि हे काय मंत्र आहे का? पण भलत्या टाइमला कॅसेट मागवली नाही. तो आलं फारच प्रेम आहे, तर एवढं उतू कसं काय आलं? कीर्तन संपल्यावर कॅसेट नाही तर माझी गाडी उभी आहे भाई. आता जायचं नाही ना, जाऊ नको. आज पूर आय लव्ह यू कर, पूर्ण प्रेम कर. कारण या विचारावर जर प्रेम करशील, तू जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करशील बेटा, तू जर तुकारामाच्या, संत जगनाळे बाबा, तू जर भगवान बुद्धाच्या विचारावर प्रेम करणार ना, तर मरेपर्यंत फेल नाही होणार. तूच सांग. माईक घे, माईक घे ना, दर तोंडापाशी बटन चालू कर. तेवढं तर ज्ञान आहे ना. किती महाराज लोकांना सांगावं, आता पाणी टाका, आता अक्षित टाका. एवढी अक्कल नाही, ग्रॅज्युएट झाले ना. बोलू काही मला असे लेकरे आवडतात. अर्जंट ऍक्शन घेतली रे बाळातल्या कॅसेट साठी झाला एकदम. कारण मी गेलो तरी कीर्तन तुझ्या घरात चालू राहील बेटा. कॅसेटची जादू आहे ना, कधी लाव, बटन दाबलं की सुरू. नाही तर MP3 नेजो आणि CD भरून घेजो, म्हणजे पुरं कल्याण होईल ना. किती वेळ आहे बेटा तू? माहित सावीला आहेस, 6-12. म्हणजे बरं आहे, कंडिशन ओके, पोझिशन आहे. तुझ्या बाबाचा काही उद्योग धंदा आहे म्हणजे असं वाटते, किंवा नोकरी आहे. काय करतात तुझे पप्पा? शिक्षक आहे. कसं ओळखलं? आणि एवढंही सांगतो बाबू, तुझ्या घरात तुझ्या आईचं लग्न झालं तेव्हापासून एकदम आनंद सुरू झाला तुझ्या कुटुंबात. बरोबर आहे? हो किंवा नाही? तुला कसं मालूम लग्नाच्या? बाबू आम्ही महाराज लोक चिवट्या बनवायला पहिला कार्यक्रम. आम्ही ज्या पोरीवर बॅटरीचा लाईट मारला, ते पोरगी उचलल्याच गेली त्या दिवशी. महाराज लोक काय कमी बदमाश आहे? आता आपण आपल्या म्हणून सांगतो, या महाराज लोकांच्या आरी जाऊ नको. तुले जर महाराजाचा अभ्यास करायचा असेल
जगनारे बाबा वाच, तुकाराम महाराज वाच, शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज ऐकलं, गाडगे बाबा वाचलं, धोब्याच्या घरात जन्मास्थळ आले गाडगे बाबा. पण काय सांगितलं माय माऊल्यांनी, बाबासाहेब आंबेडकर याच्या भेटीने दवाखान्यामध्ये गेले. बाबासाहेब आंबेडकरांना जगामधले फक्त 2-3च महाराज आवडले. पेरियार स्वामी, नारायण देव महाराज आणि तिसरे संत कबीर. दुसरे महाराज आवडले नाही. पण गाडगे बाबाच्या भेटीला गेले होते बाबासाहेब आंबेडकर माझ्या माय माऊल्यांनी. म्हणून गाडगे बाबा वाच काय सांगतात, भुकेले आले अन्न. तू नोकरीवर गुरुजीचा पोरगा असल्याच्यानं बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर. बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. गुरुजीचा पोरगा आहे म्हणून चांगला बनला, गुरुजीचे पोट्टे खराब पैदा झाले. आणि ज्याचे दोन्ही नवरा बायको नोकरीवर आहेत ते वातावरण खराब व्हायला पोट्ट्यात. म्हणून तू तुकडोजी महाराजाच्या कव्हरेज मध्ये अद्या टेकडीवर रिचार्ज मारायला जात जा. गुरुदेव हमारा प्यारा, रिचार्ज मारले का आणि पुरा रिचार्ज मारायचा 2 तासाचा. जमलं ना, झालं गणित पक्क्यात केलं ना, त्याने कॅसेटी दिल्या, त्याचं बजेटही बसवलं. ते थोडा वेळ टाळ्या वाजवून पोटात झोप आहे ते उतरली की मग दारू जोपर्यंत उतरत नाही तुम्हा माय मावलेले तकलीफ आहे होते. दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाबा, दारू पिऊन मायले मारी जावा. लय त्रास आहे किनाराचा माय मावल्यांना तुम्हाला. म्हणून 1 जानेवारी आहे माझ्या भावांनो, माझ्या तरुणांनो, दारू नका पिऊ. तुम्ही मारवाडी, गुजराती, जैन पा, तुमच्या ब्रह्मपुरीतले, नागभीड मधले एखाद्या जैनानं कोणाने तलवार मारली असे एक उदाहरण द्या. 1 लाख रुपये घेऊन जा. कोणत्या जैनानं कोणाला तलवार मारली? मटण खात नाहीत, दारू पित नाहीत, कोणाच्या माय बहिणीवर शिव्या देत नाही आणि आपले आवरत नाही. तू काय समजला ते हा पुढचं सांगायला लागलं काय मला तुम्ही समजले की नाही? तू काय समजला ते हा रिकाम्या जागा भरा. चालले काय दादा एवढ्या लवकर? त्यासाठी सत्याचा नाश करून टाकला तुम्ही. म्हणून माझी विनंती, पाणी अडवा, पाणी जिरवा. मी 1 तासानं लग्नीला जायला सुट्टी देईन. ज्याला घरी जायचं त्यानं घरी जा, घरी जा आणि आपल्या पत्नीला पाठवून द्या. आपल्या पत्नीला ऐकू दे. त्या सावित्रीनं ऐकलं पाहिजे ना, तिने बाकीचं लय ऐकलं ना. बाई हात दाखवा, लय बरबाद केलं ना आपल्या बायाने. पाहिलं कशा खापर खुंड्यासारख्या दिसतात. साईबाईच्या बायका फक्त चांगल्या दिसून राहिल्या. आमची वावरात जाणारी, धान पिकवणारी, तुरी काढणारी, सोयाबीन काढणारी माई माय पाहिलं कशी दिसते. 4-5 लेकरं संघ घेऊन आली. कमाल आहे तुई बाई, कमाल आहे तुई. 2 घेतले कडी, 4 पायी. घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही. काय हसता रे दुश्मन. देवाची देणगी करून 5-6 लाख रुपये तिले मारायच्या मागं लागले. तुमचं काय जाते रे? बाळणपण म्हणजे किती नवीन जन्म आहे रे माझ्या बहिणीचा, माझ्या लेकीचा.
आईच्या शपथ सांगतो, बाळणपण दोनच व्हा, देवाच्या कृपेने. देवाच्या कृपेने काही लोक म्हणतेच बा देवाची देणगी आहे, आमची काय गलती आहे महाराज, देवाची देणगी आहे. मी म्हणतो त्याच्या मायले ना गुल्ले ठेवून पोराले बापाले मर्मपुरी ठेव. अहो अरे पिंपळ गावले कोणत्या देव देणगी द्यावी, त्याला कुठेही देवाला बदनाम करता. बोल राधा बोल, या भगव्या शर्टावाल्याला मागा कर बेटा, तुम्ही मागव, तू मोठा आहेस ना, मागव. त्या निळ्या शर्टावाल्याजवळ बस, भगव्यांना निळ्यावाल्याजवळ बस, मनात वाईट ठेव. आता अवघे कलर एका जागी येऊ आपण, निळा हिरवा भगवान पांढरा. भगव्यामध्ये निळ्यामध्ये हिरव्यामध्ये आगा लावून राहिले, यायचं तोंड फोडू आपण. अरे आम्हाला माती घालून राहिले, इस्लाम खतरे में है आणि हिंदू धोके में है. चोट्या इकडे येऊन पाय, आजच्या कीर्तनात बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत आणि मुसलमान आहेत. अबे आम्ही नाही भांडत, आगा लावणारे तुम्ही आहात. आम्हाला जर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असता, इंदिरा गांधीले जर मंदिरातून नसतं काढून दिलं, काढून दिलं इंदिरा दिले पंड्याने, तुझा पती मरण पावला, विधवाबाईनं मंदिरात येऊ नये. आणि बाबासाहेबांना केवढे उपकार केले. इंदिरा गांधीने या देशाची पहिली पंतप्रधान बाबासाहेबाच्या संविधानानं केलं. माझ्या माय मावल्याने तू सांग बरं, बाबासाहेब आपला दुश्मन कसा भडकून देतात आपण आपल्या म्हणून. अति कोण दुसरा ऐकू म्हणून तुम्हा तरुणाईले सांगतो, आता इलेक्शन आहे नगरपालिका, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आणि आवाज कम चप. आज फक्त भीमाचा आवाज निघत, आज फक्त शिवाजी महाराजचा आवाज निघत. ते आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, डॉक्टर मौलाना आझादांचा विजय हो, येशू ख्रिस्तांचा विजय हो, आपल्या दारू पिणाऱ्या बापाचा. एक मिनिट भजन करू, करा हातवर. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, भीमराया बोलो शिवराया बोलो, भीमराया बोलो शिवराया बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकडा बाबा बोलो, गाडगे बाबा बोलो, तुकडा बाबा बोलो, जगनारे बोलो तुकुमाराया बोलो, सेना महाराज बोलो, नरहरी बाबा बोलो, रविदास बोलो, जोरोबा बोलो, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा. मी लग्नीला जायला सुट्टी दिन एका तासानं, तोपर्यंत मधात कोणी उठू नये. लघवी आली तर डाव्या पाय उजवा पाय मुलांनी मारावा. याचं नाव आहे सिंगल प्रेशर ब्रेक. जर तुमचं जमलंच नाही विद्यार्थ्यांनो तर राईटवर नेट मारा. याच्याही उपर जमलं नाही तर दोन्ही चॅनल कट करा. हिरव्याने येऊ द्या हिरवा, निळ्या गोळ बस, भगवा मंदात ठेव, वरून पांढरा ठेव. तू आईच्या जवळ बस, त्या बाईच्या जवळ. माय कशी राहते बेटा, पांढरा कलर घेऊन माय बसू नये. मायच्या जवळ बसली ना बेटा, सर्व कलर मिळवते रे माय. आई विन माया बात नाही,
तुमच्या प्रेमाचं वर्णन करावं माहिती तेवढं कमीच आहे. विश्वास नाही म्हणून जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई भीमाई मुसलमानाच्या घरात पैदा झालेली प्रथम शिक्षिका फातिमा शेख माय मावल्यांना वंदन आहे बाबा.